हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी पावशेर गवार ही घेतलेली आणि छान अशी निसून घेतलेली आहे बघा, तुकडे करून. ते आपल्याला ही गवार काय करायचे, स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी 10-12. तुम्ही तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. 1 चमचा मी जिरं टाकून घेतलं आहे आणि आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे बघा. आज हिरव्या मिरचीची मी गवार बनवणार आहे. डब्यासाठी टिफिनसाठी खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे. पाहू शकता छान बारीक करून झालेलं आहे. तर इथे मी एक मीडियम साईजचा टमाटा घेतला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे टमाटा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये 2 पण टमाटे टाकू शकता. तुमच्या आवडीवर भाजी जेवढी असेल त्याप्रमाणे तुम्ही टमाट्याचा यूज करू शकता. तर आपल्याला काय करायचं, कांद्याची स्वच्छ अशी साल काढून घेतलेली आहे बघा. काजळे वगैरे असली तर कांदा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतरच आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही मसाल्यामध्ये पण ही गवार तुम्ही करता, पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. हिरव्या मिरची वाटून टाकून खूप छान होती. तर पाहू शकता तुमच्या संग बोलता बोलता आपला टमाटा पण छान बारीक कापून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कांदा कापून घ्यायचा आहे. छोटासा कांदा आहे मीडियम साईजचा, तो कापून घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून कांदे पण ॲड करू शकता. वाटण काहीच नाही टाकायचं आपल्याला. बिन वाटण करताच ही रेसिपी मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. खूप छान होती. आणि जरी तुम्हाला वाटण टाकायचं असेल तर थोडं खोबरं, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर एवढं तुम्ही वाटून घालू शकता. तर छान आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो. व्हिडिओमध्ये स्किप जरा पण करू नका. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप समजेल. तर कांदा टमाटा आपला चिरून झालेला आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली बघा मी. कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घ्यायची, माती वगैरे असती. तर ही कोथिंबीर पण आपल्याला चांगली बारीक चिरून घ्यायची बघा फोडणीसाठी. पाहू शकता अशा पद्धतीने. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही. तर आता गॅस वळायचं आहे आपल्याला. गॅस पेटून घ्यायचं आहे आणि कढई ठेवून घ्यायची बघा. अगदी झटपट रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही आणि साधी सोपी आहे. तेल टाकून घ्यायचे आपल्याला. इथे साधारण 1 पळी तेल टाकून घेतले. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे. ते कांदा टाकून घेते मी मीडियम साईजचा एक कापून घेतलेला. कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा मी एक टमाटा चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे. आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचे. चांगलं मऊ होईस्तोवर आपल्याला हे परतून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची तेलामध्ये. कोथिंबीर कशी तेलामध्ये टाकली माहिती, ते कोथिंबीरीचा अर्क सगळा तेलामध्ये उतरतो. छान सुगंध पण येतो आणि भाजीला टेस्ट पण खूप छान येते. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला, छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला. आणि हिरवी मिरची लसूण ते वाटलेलं ते छान परतून घ्यायचे आपल्याला, म्हणजे त्याचा कच्चा पण निघून जातो. तुम्हाला जर हिरवी मिरची ह्याचं वाटण नसेल आवडत तर तुम्ही मसाले पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. पाहू शकता छान परतल्याच्या नंतर आपल्याला छोटा चमचा एक मी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला टाकलाय. भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याने.
एक धना पावडर 1 चमचा टाकलेला आहे आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे। पाहू शकता अशा पद्धतीने। आणि ही गवार आपल्याला मैत्रिणींनो पातळ अशी करायची नाही आणि एकदम सुकी पण करायची नाही, थोडीशी ओलसर गवार बनवायची ही टिफिनसाठी। तर गवार टाकून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ही गवार 2 ते 3 पाण्याने, ती टाकून दिली। ती गवार पण आपल्याला ह्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायची बघा। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ह्याच्यात टाकून दिलेले आहे, कारण त्याला मिरची होती थोडी। छान मिक्स करून झालेलं आहे हे। तर आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। जेवढं आपल्याला शिजायला पाणी लागतंय तेवढंच पाणी टाकून घ्यायचे आणि शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही आणि जास्त गवार आपल्याला शिजवायची नाहीये। पाणी टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा आता मी। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी वर खाली करून घ्यायची अशी आणि एक 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे। मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची, आपली भाजी झाली आहे का म्हणून। अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। भाजी हलून झाल्याच्या नंतर परत 1 मिनिट मी झाकण ठेवलं। 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून बघितलं, त्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे बघा। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, कारण हे कूट भाजलेला आहे, कूट करून ठेवलेला। भाजी झाल्याच्या नंतरच टाकायचा, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते। वरतून कोथिंबीर थोडीशी मी टाकून घेतलेली आहे बघा आणि सर्व हे छान मिक्स करून घ्यायचे एकदा आपल्याला। वाटण बिलकुलच नाही मैत्रिणींनो मी टाकलेलं, फक्त मी हिरवी मिरची आणि लसूण जिरं वाटून घातलेलं आहे। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये शेंगदाणे खोबरं वाटून घालायचं तर तुम्ही घालू शकता, पण मी अशा पद्धतीने केली। तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा, खूप टेस्टी होती ही गवार। शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर आपल्याला जरा अर्धा मिनिट झाकण ठेवून घ्यायचे। अर्धा मिनिटाच्या नंतर आपली झाकण खोलून पाहायचे। भाजी बघा परफेक्ट मस्त झालेली आहे, अशी रंग पण भाजीचा खूप छान आलेला आहे। तर ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची वर खाली बघा। आणि ही एकदम सुकी पण नाही, अशी ओलसर भाजी झालेली आहे, खायला खूप छान लागते। तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता। तर ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो गवारीची? थोडीशी वेगळी पद्धत मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। पाहू शकता गवार पण आपली मस्त शिजलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना शेअर करा, लाईक करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन।